नमस्कार, मी शिल्पा साळुंखे। तर शिल्पा साळुंखे यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करते। तर मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्ही सर्वजण कशा आहात? मस्त मजेत आहात अशा आशा करते। मी पण मस्त मजेत आहे। तर आज आहे वटपौर्णिमा। तर माझ्या मैत्रिणींना सर्वांनाच वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। तर ही वटपौर्णिमा म्हणजे काय? तर वटपौर्णिमा म्हणजे आपला साथीदार आपल्याला 7 जन्मासाठी मिळावा म्हणून आपण वडाची पूजा करतो। तर चला, आम्ही पण चाललोय वडाची पूजा करायला। का तर मला हे कारभारी जन्मजन्मी पाहिजे, ती फक्त 7 जन्मच नाही तर जन्मजन्मी हेच कारभारी भेटावे म्हणून मी वडाची पूजा करायला जाणार आहे। तर वडाची पूजा करायला जायचं म्हणलं की आपल्याला 8-15 दिवस आधीच एवढी उत्सुकता वाटते की वटपौर्णिमेची, की 7 जन्म आपण हाच नवरा मागायचा आपण देवाला म्हणून। आणि वटपौर्णिमेला महिला तरतरच्या साड्या, खूप छान छान अशा साड्या, प्रत्येकाकडे काही दागिने असतील ते असं घालून साज शिंगार करून आपण वडाची पूजा करायला जातो। तर सर्व महिला येतात आणि वडाची पूजा करतात। तर चला, मी पण चालल्या वडाची पूजा करायला। तर हा आहे यशराज, माझा मुलगा, तुम्हाला माहितीच आहे। तरी तो काय करतोय तुम्ही म्हणणार, तर तो केस माझी ओले आहेत ते सुकवायला लागलाय आणि केस सेट करायला लागलाय। तर ते आता कसं त्याला कळायला लागले। छोटा होता त्यावेळेस काही नव्हतं असं, म्हणजे त्याला कळत की बाबा असं कर मम्मी, तसं कर मम्मी। आणि जसं त्याला कळायला लागले बाहेरचे लोक कसे राहतात, कसे वागतात, तर तो घरात येऊन मला पण तेच सांगतो, मम्मी तू असं कर, मम्मी तू तसं कर, मम्मी ही साडी घाल, मम्मी असे हेअरस्टाईल कर। म्हणजे मुलांना कळायला लागलं की मुलं आपल्याला आपल्यापेक्षा मोठे झालेत असं वाटायला लागतं। तर तसंच काहीतरी माझ्या बाबतीत पण घडलंय की मला आता वाटायला लागले माझाच मुलगा म्हणजे असं खूप मोठा झालाय। एक झाला आता, एकच झालं। आगाव निघाल का? निघाला चांगलाच
मित्रांनो मैत्रिणींनो, अशा असत्या वटपौर्णिमा. तर आम्ही वडाच्या झाडाला पूजून नंतर आलोय यमाई देवीला. तर यमाई देवीचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या वाटेश्वर यमाई देवी, आमचे कुळस्वामी येडबा राजा, ताई आई असं नाव आहे देवीचं. तर सर्वांचं आम्ही दर्शन घेऊन मग घरी जाऊन कारभाऱ्यांच्या पाया पडून आपण उपवास सोडायचा आहे. तर उपवास केलेला असतोय प्रत्येक सुहासनीनं, की वडाला पूजून आल्याशिवाय उपवास सोडता येत नाही. तर पुरणपोळीचा स्वयंपाक असतो ह्या दिवशी. तर चला, सर्व काही झालेलं आहे, देवदर्शन पण आपलं झालेलं आहे. तर आता आपण घरी जाणार आहोत. तर चला, उपवास सोडायचा आता कारभाऱ्यांचं दर्शन घेऊन. कारण की 7 जन्म आज आपण कारभाऱ्यांना माहिती आहे, आज कारभाऱ्यांबरोबर जास्त भांडायचं नाही. रोजचं भांडणतंटा असतोच. तर आजचा दिवस जरा सांभाळून काढला पाहिजे. कारण की त्यांच्यासाठीच आपण देवाला पूजाय गेलेलो, की बाबांनो हेच कारभारी भेटावे म्हणून. तर चला, आता आपण देवदर्शन झाले, घरी जाऊया. जाशील बाई गटर पुढं पाठवून. तर मित्रांनो मैत्रिणींनो, सण असो अथवा आणि काय, तर शेतकऱ्याला काय काम केल्याशिवाय पर्याय नसतोय. तर आज दिवसभर उपवास करून देवपूजा करून वडाला पूजून येऊन नंतर आम्ही शेतावर आलोय. तर संध्याकाळच्या बघा जनावरांची दूध काढायला चालले त्या. तर आल्यापासून आम्ही नेट बांधलं, शेड नेट म्हणतात, ती कोंबडी बाहेर जातील म्हणून आम्ही शेड नेट पूर्ण बांधलं आणि नंतर आम्ही जनावरांची दूध काढायला बसले. तर दूध काढून पण राहिलेलं थोडं शेड नेट आहे, ते बांधायचं आहे. तर बघूया किती वाजतात आपल्याला घरी जायला. तर जनावरांचं दूध आम्ही काढेपर्यंत थोडं शेडनेट कमी पडलेलं. तर कारभारी गेले ते गावात आणायला शेडनेट, आणि नंतर ते आणल्यानंतर ते बांधून नंतर घरी जायचं आहे. तर आता वाजले त्या 6:30 वाजून गेले त्या. तर चला बघूया आता. हे बघा आम्ही शेडनेट बांधायला लागलोय. तर आता वाजले संध्याकाळच्या 7-7:30. तर व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.